जंगलात कारमध्ये मोठं घाबाड, 52 किलो सोनं आणि 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये आयकर विभागाने धाड टाकून मोठी रक्कम आणि सोनं जप्त केलंय. भोपाळजवळील मंडोरी जंगलात एक बेवारस कार असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळच्या मंडोरी जंगलातून मोठं घबाड हाती लागलं असून सोन्याच्या बिस्किटांसह मोठी रोकड आयकर विभागाने जप्त केली. येथील जंगलातून तब्बल 52 किलो सोनं आणि 11 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या घटनेनं भोपाळसह सर्वत्र खळबळ उडाली. विशेष म्हणजे जंगलातील एका घराबाहेर लावारिसपणे आढळून आलेल्या कारमध्ये एवढी संपत्ती आढळून आली आहे. कारमधील या सोन्याची किंमत 40 कोटी 47 लाख रुपये एवढी आहे. आयकर विभागाचे अधिकारी देखील ही रक्कम आणि सोनं पाहून दंग झाल्याचं दिसून आलं. या घटनेचा अधिक तपास सुरू असून या संपत्तीचा मालक कोण याचा शोध घेतला जात आहे. विभागाने जंगलातील कारवर छापा टाकला असता मोठं घबाड हाती लागलं. या कारमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची बिस्किटं, 52 किलो सोनं, 9.86 रुपयांची रोकड आढळून आल्याने आयकर अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. इनोव्हा कंपनीच्या कारमधून ही संपत्ती ताब्यात घेण्यात आली. विशेष म्हणजे आयकर विभागाने रात्रीच्या वेळी छापा टाकून ही संपत्ती ताब्यात घेतली आहे. आयकर विभागाच्या या कारवाईत 100 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. लोकायुक्त आणि आयकर विभागाच्या संयुक्ताने 2 दिवसांपासून ही छापेमारी सुरू होती. यापूर्वी देखील आयकर विभागाने भोपाळ आणि इंदोरच्या एका बांधकाम कंपनीच्या 51 ठिकाणांवर छापेमारी केली. त्यामध्ये मोठी रक्कम ताब्यात घेण्यात आली. दरम्यान मंडोरी जंगलातील कारवाईत देखील कन्स्ट्रक्शन कंपनीचा सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच टॅक्स चोरी आणि बेकायदेशीर घटनांच्या माध्यमातून ही रक्कम जमा करण्यात आल्याचं समजतं. या प्रकरणी संबंधित मालमत्ता, दस्तऐवज व साक्षीदारांच्या चौकशीनंतर अनेक खुलासे होतील. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं आणि रोकड कुठे पोहोचवण्यात येणार होती याचाही तपास विभागातील अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.